वसा जनसेवेचा। सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा आज दुसरा दिवस असतानाही सरकारने अद्याप दखल न घेतल्याने शेतकरी संतापले आहेत। याच संतापातून आज बुलढाण्यात शेतकऱ्यांनी सरकारविरोधात अनोखे आणि आक्रमक भीक मागो आंदोलन केले। भीक द्या, कंगाल सरकारला भीक द्या अशा घोषणा देत शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतून फेरी काढली। ॲडव्होकेट शर्वरी तुपकर आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। दुकानदार, व्यापारी आणि नागरिकांनी झोळीत पैसे टाकून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला। आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की उद्योगपतींची, कोट्यवधींची कर्जे माफ करण्यासाठी सरकारकडे पैसे आहे, मात्र अन्नदात्या शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी अटीशर्तींचा डोंगर उभा केला जात आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर आमच्याकडून भीक घ्या, पण शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती द्या असा संतप्त संदेश यावेळी देण्यात आला। मुख्य बाजारपेठेतून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देताना पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला। नंतर निवडक प्रतिनिधींना आत सोडण्यात आले। आंदोलनादरम्यान जमा झालेली रक्कम आणि मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला देण्यात आले। शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभरातील शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि आंदोलनाची धग संपूर्ण महाराष्ट्रात पेटेल असा कडक इशारा क्रांतिकारी शेतकरी संघटनेने दिला आहे। उद्योगपतींचं कर्ज माफ करण्यासाठी 16 लाख कोटी रुपये आहेत, पण माझ्या शेतकरी भावांवर झालेलं सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे झालेलं कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन करत आहोत। आम्ही हे भीक मागून सरकारकडे पाठवणार आहोत की याने तरी सरकारला सुपुर्दी द्यावी आणि सरकारने आमची सरसकट कर्जमुक्ती करावी। 15/6/2026 पासून रविकांत तुपकर हे आमच्या घराच्या निवासस्थानामध्ये संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीक विम्याच्या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत, मात्र सरकारने त्यांची कोणतीही दखल आजपर्यंत घेतलेली नाही। आज दुसरा दिवस असताना देखील सरकारने ना डॉक्टर पाठवले ना पोलीस बंदोबस्त लागला। दुपारी मी येऊन कलेक्टर साहेबांना भेटून गेले, त्याच्यानंतर डॉक्टर तिथे आले आणि पोलीस तिथे आले। सरकारला नेमकं या आंदोलनाकडे दुर्लक्ष करून साध्य काय करायचं आहे? सरकारकडे उद्योगपतींचे 16 लाख कोटी रुपयाचं कर्ज माफ करण्यासाठी पैसे आहेत, पण आमचं थोडं जे कर्ज आहे ते माफ करण्यासाठी आम्हाला जाचक अटी आणि शर्ती आमच्यावर लादत आहे सरकार। म्हणून सरकारकडे पैसे नाही, सरकार शेतकऱ्यांसाठी कंगाल झालेलं आहे। म्हणून आम्ही आज भीक मागो आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या भीकेरूपी आलेले पैसे आम्ही सरकारच्या खात्यात जमा केलेले आहे आणि सरकारला सांगितलेलं आहे की तुमच्याकडे पैसे नाही आमची कर्जमाफी करण्यासाठी, आमची कर्जमुक्ती करण्यासाठी, म्हणून ही आमच्याकडून भीक घ्या आणि आता तरी डोळे उघडा आणि आमची कर्जमाफी करा आणि रविकांत तुपकर यांच्या उपोषणाची गांभीर्याने दखल घ्या, अन्यथा शेतकरी रस्त्यावर गावोगावी उतरतील आणि त्यावेळी जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल असं आम्ही कलेक्टर महोदयांना कळवलेलं आहे। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।